वैष्णवी तर गेली, मात्र आता वैष्णवीच्या आईवडिलांचा संघर्ष सुरू झालेला आहे। तो म्हणजे पुण्यातील कर्वेनगर परिसरातील निलेश चव्हाण फॅमिलीच्या जवळ तिचं असणारं बाळ। चव्हाण फॅमिलीकडे बाळ आणण्यासाठी वैष्णवीने वैष्णवीचे नातेवाईक आणि हगवणे परिसरातील काही लोक गेले होते। तेव्हा निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडून या लोकांना बंदुकीचा धाक दाखवला गेला, धमकावण्यात आलं, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय। आमचा नातू आम्हाला परत मिळावा यासाठी आता कसपटे कुटुंब झगडते। याबाबत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, कसपटे कुटुंबाचं आता काय नेमकं म्हणणं आहे? कोणाची मदत याबाबत ते घेत आहेत का? नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मी सध्या आता वैष्णवीचं जे कुटुंबीय किंवा कसपटे कुटुंबीय त्या कुटुंबाच्या घराबाहेर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वैष्णवीच्या आई-वडिलांचं जे म्हणणं आहे ते म्हणजे वैष्णवीचं असणारं 9 महिन्याचं बाळ आणि हे 9 महिन्याचं बाळ खरं तर त्यांच्याकडे मिळावं अशी त्यांची मागणी आहे. तशा पद्धतीने खरं तर संपूर्ण प्रयत्न ही कसपटे कुटुंबियांकडनं गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे. मात्र बाळ मिळत नसल्याने वैष्णवी तर गेली, मात्र बाळासाठी आता हा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यात सर्वात महत्त्वाचं जर आपण जर पाहिलं तर हे जे बाळ आहे ते आता कर्वेनगर परिसरामध्ये एका चव्हाण कुटुंबीय म्हणजे निलेश चव्हाण म्हणून आहेत त्या कुटुंबियांच्या घरात आहे आणि ज्यावेळेस कसपटे कुटुंबियातील नातेवाईक असतील आणि हगवणे कुटुंबियातील जे वरिष्ठ आहेत म्हणजे वैष्णवीचे चुलत सासरे हे ज्यावेळेस त्या ठिकाणी बाळ आणण्यासाठी गेले होते त्यावेळेस निलेश चव्हाण या व्यक्तीने त्यांना घराच्या बाहेर काढलं आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवला असं वैष्णवीच्या वडिलांनी खरं तर प्रसार माध्यमांना सांगितलेले. त्यामुळे आता वैष्णवीच्या या 9 महिन्याच्या बाळासाठी खरं तर संपूर्ण हे जे प्रयत्न आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि वैष्णवीचे जे बाळ आहे ते आता ताब्यात मिळवण्यासाठी हे संपूर्ण कुटुंब आता झगडताना दिसते. त्यामुळे आता पोलीस यामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप करतायत, त्यानंतर महिला आयोग काय याच्यामध्ये भूमिका पार पडते जी, आणि वैष्णवीचं हे असणारं जे 9 महिन्याचं बाळ आहे, ते कसपटे कुटुंबियांक मिळतंय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अगदी. जर आपण पाहिलं तर त्या बाळासाठी जे चव्हाण कुटुंबियांकडे जे बाळ आहे, त्या चव्हाण कुटुंबियांचा आणि त्या बाळाचा कोणताही रक्ताचा संबंध नाहीये. हं. मात्र कसपटे कुटुंबियांचा त्या बाळाशी रक्ताचा संबंध आहे. त्यामुळे हे बाळ इकडे सांभाळण्यासाठी किंवा त्याच्या ओळखीचे आजी-आजोबा इकडे आहेत. त्यामुळे यांच्याकडे यावा अशी खरं तर संपूर्ण मागणी होताना पाहायला मिळतीये. जी, तुषार, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।